उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी तुम्ही लाल कलिंगड खाल्लेच असेल, पण पिवळ्या रंगाचे कलिंगड तुम्ही कधी पाहिले आहे का? आता लाल कलिंगड बरोबरच पिवळे कलिंगड देखील बाजारात येऊ लागले आहे. माणगाव तालुक्यातील शेतकरी संदीप दसवत्ते यांनी चक्क पिवळ्या कलिंगडाची शेती केली आहे. माणगाव तालुक्यातील माणगाव शहराच्या जवळच नानोरे हे गाव आहे. या गावातील प्रगतशील शेतकरी संदीप दसवत्ते हे गेल्या 25 वर्षापासून कलिंगड शेती करून दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. पण जिल्ह्यात गोल कलिंगड करणारे ठराविकच व्यापारी असल्यामुळे त्यांना कमी बाजारभावामध्ये विक्री करायला लागायची व आर्थिक नुकसानाला देखील सामोरे जायला लागायचे, असे शेतकरी संदीप दसवत्ते यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूजशी बोलताना सांगितले. मी संदीप दसवते, राहणारा नानोरे. आज मी 20-25 वर्ष कलिंगड करतोय. पारंपरिक पद्धतीने कलिंगड करीत होतो. गोल्डन प्लस साध्या व्हरायट्या करीत होतो. परंतु मला बराच ह्या 2-3 वर्षात बराच अडचणी यायला लागल्या. व्यापाऱ्यांची कमतरता, परत मार्केट डाऊन होतो. त्याच्यामुळे मी कृषी अधिकारी साहेबांच्या व न्यूनेस कंपनीच्या सहाय्याने नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला व तो प्रयोग मी सक्सेसफुल केला. आज मी माझ्या शेतीमध्ये 3 व्हरायटी कलिंगड लावलेला आहे. 3 प्रकारच्या व्हरायटीचा कलिंगड लावलेला आहे. एक आतून येलो कलरचा आहे आरोही, आणि एक विशाल आहे, तो बाहेरून येलो कलर व आतून रेड कलर, आणि प्लस सरस्वती, तो आतून लाल कलरचा आहे. तिन्ही व्हरायटी चांगल्या प्रकारे दिलेला आहे आणि मार्केटला मला 20 रुपयाचा भाव मिळालेला आहे. आज माझी माती एकदम खडकाल आहे. कोणी बघितला तर काय तिथं येणार नाही असा लोक बोलतील, परंतु मी त्यातून त्याला सोनं उगवलेलं आहे. गेल्या वर्षी केलेल्या नो न्यू सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सुप्रीत या कलिंगडच्या भरघोस यशानंतर आनंद कांबळे उपविभागीय कृषी अधिकारी, अजय वगरे तालुका कृषी अधिकारी, माणगाव कृषी अधिकारी कटरे तसेच नोन यू सीडचे प्रतिनिधी धनाजी दळवी व त्याचे सहकारी ओमकार घाडगे यांच्या मार्गदर्शनाने यावर्षी प्रीमियम कलर कलिंगडची लागवड करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा कलिंगड बाहेरून दिसायला काळा असला तरी आतून मात्र पिवळा हा आरोही कलिंगड, तसेच बाहेरून पिवळा व आतून लाल भडक असा हा विशाल कलिंगड, त्याचबरोबर बाहेरून हिरवा व आतून केसरी असा हा जन्नत कलिंगड असून अतिशय गोड व चविष्ट आहेत. अशा या कलिंगडची लागवड अगदी माळ रानावर कात्तलवटीत 20 ते 25 एकर जमिनीवर शेतकरी संदीप दसवत्ते व त्यांचा मुलगा साहिल दसवत्ते यांनी केली असून माणगावच्या मातीतून त्यांनी हे पिवळे सोने पिकवले आहे. या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कलिंगड पिकांचा प्रथमच माणगावच्या मातीत प्रयोग त्यांनी यशस्वीरित्या पार पडला. कलिंगडची लागवड ऑक्टोबर महिन्यात 20 ते 25 एकरात केली असून डिसेंबर महिन्यातच यावेळी भरघोस उत्पादन संदीप दसवत्ते यांनी घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या या मळ्यात एक कलिंगड हा 12 ते 15 किलो वजनाचा होत असून या कलिंगडला चक्क 20 रुपये प्रति किलो असा दर मुंबईमधील व्यापारी देऊन नेत आहेत. माणगाव तालुक्यातील आतापर्यंतचा कलिंगडला आलेला सर्वोत्तम दर मानला जात असून या पिवळ्या कलिंगडच्या मालासाठी मुंबई वाशी फळ बाजारात व्यापाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ चालू आहे. सध्या संदीप दसवत्ते यांचे 3 एकरमध्ये सरस्वती, विशाला, आरोही कलिंगडचे सरासरी 40 टन इतके उत्पादन झाले असून त्यांनी 4 एकरमध्ये सुप्रीत कलिंगडची लागवड केली आहे. त्यामध्ये 70 ते 80 टन उत्पादन हे पुढील महिन्यात अपेक्षितरित्या होईल असे त्यांनी सांगितले. नमस्कार. आज आपण माणगाव येथील संदीप दसवते यांच्या प्लॉटवरती आलेलो आहेत. ह्या प्लॉटवरती संदीप साहेबांनी नो न्यू सीड्स कंपनीचं कलरफुल वॉटरमेलॉन जे प्रीमियम कलिंगड आहे ते कलिंगडची लागवड केलेली आहे. एकूण 3 एकर क्षेत्रावरती 5000 प्लॅन्ट असे सरस्वती, विशाला आणि आरोही अशा 3 व्हरायटीची लागवड केली आहे. आपण बघतोय ही आरोही नावाची व्हरायटी आहे. आरोही व्हरायटी जी आहे ती उत्पादनाला उत्तम आहे. प्रत्येक फळ ॲव्हरेज 3 ते 4 किलो साईजचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ह्याची स्पेशालिटी बघितलं ह्याची जर तर ह्याच्यामध्ये आतला गर पिवळा आहे. पिवळा गर बरोबर ह्याची टेस्ट खूप जास्त आहे. ब्रिक्स जर आपण चेक केला तर ब्रिक्स 12+ असा ब्रिक्स आहे. चवीला उत्तम, एकदम गोड असलेली, क्रिस्पी आणि ज्युसी रसाळदार अशी व्हरायटी आहे. आतापर्यंत ह्या व्हरायटीला खूप चांगली मागणी झालेली आहे मार्केटमध्ये आणि जे एंड कंझ्युमर ग्राहक खरेदी करून जो टेस्ट करतो तो एकदम समाधानी होतो आहे आणि पुन्हा पुन्हा त्याची मागणी करतो आहे. त्याचबरोबर आरोहीबरोबर आपल्याकडं व्हरायटी संदीपदादांच्या हातामध्ये आहे ते सरस्वती, जन्नत नावाने येते. ही व्हरायटीसुद्धा उत्पन्नाला उत्तम आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने
20 ते 25 टन प्रति एकर उत्पादन निघणारी व्हरायटी आहे. याच्यामधला गर आहे तो रेड कलर आहे रेग्युलर आणि एक सरस्वती सेगमेंट म्हणून आता हे प्रचलित झालेलं आहे. तर माणगाव भागामध्ये आपण गेले 2 वर्षापासून लागवड करतोय. त्यातील गेल्या वर्षीचा ट्रायल एरर सोडला तर ह्या वर्षी सक्सेसफुल उत्पादन दसोदे यांच्या प्लॉटवरती आहे. त्यांनी एकदम सक्सेसफुल चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे आणि मार्केटमध्ये ह्याला चांगली मागणी आहे. तर आजच्या तारखेला जे कलिंगडचे भाव आहेत तर इतर कलिंगडपेक्षा 5 ते 7 रुपये एक्स्ट्रा दर ह्याला मिळालेला आहे. तर काल जे आपण मार्केटचा रेशो काढला कालच्या तारखेला तर 20 रुपये सरसकट म्हणजे अगदी लहान मोठा सगळा माल 20 रुपये प्रति किलो जागेवर असा चांगला भाव मिळालेला आहे. जो रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सगळ्यात उच्चांकी दर असेल कलिंगडचा. ह्याच्या अगोदर एवढा दर कुठल्याही कलिंगडला मिळाला नव्हता. त्याचबरोबर विशाला नावाची जी व्हरायटी आहे तर विशाला व्हरायटी आहे हे तिन्ही व्हरायटी प्रीमियम व्हरायटी म्हणूयात. विशाला व्हरायटीचं स्पेशालिटी आहे की येलो स्किनमध्ये दिसायला अट्रॅक्टिव्ह पण आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा टेस्ट खूप चांगली आहे, रसाळ आहे आणि क्रिस्पीपणा हा ह्याची स्पेशालिटी आहे. तर मार्केटची जी डिमांड आहे हे स्पेशल हाय क्लास सोसायटी मॉल सिस्टम ह्या मार्केटमध्ये ह्याला डिमांड आहे. ह्या तिन्ही व्हरायटी विशाला, आरोही आणि सरस्वती ह्या तिन्ही व्हरायटींचे एकत्र मागणी होते म्हणून आपण इथं एकत्र कल्टिवेशन केलेलं आहे. दसवते आणि त्यांचेच चिरंजीव साहिल दसवते यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या प्लॉटवरती एफर्ट्स घेतलेले आहेत. ॲक्च्युली हा सीझन जो आहे जसं आपण म्हणू ऑक्टोबरची लागवड तर ऑक्टोबरच्या लागवडीला सहसा कलिंगड केलं जात नाही. बऱ्याचशा क्लायमेटिकल अडचणी आहेत, पाऊस येतो, जमीन सुकत नाही. तर त्या कंडिशनमध्ये त्यांनी माळव रानावरची जमीनची निवड करून त्या जमिनीवरती खूप मशागत केली, खूप कष्ट घेतले आणि त्यातून ती जमीन लागवड योग्य केली. तिथून पुढं त्यांनी नो न्यूज सीड्स कंपनीच्या मार्गदर्शनाखाली कलिंगडची लागवड केली आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांनी उत्पादनसुद्धा चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. तर त्यांनी घेतलेले एफर्ट्स आणि त्यांनी घेतलेल्या कष्टाला आम्ही कंपनीकडून त्यांचे संपूर्ण आभार मानतो. त्याचबरोबर त्यांना इतर गोष्टींकडून रोपांसाठी सुद्धा अष्टविनायक रोपवाटिका यांचंसुद्धा मार्गदर्शन लाभलं. त्यांनीसुद्धा त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. तर ह्या 2 गोष्टींमधून मी त्यांच्याकडून काही माहिती घेऊ इच्छितो. तसेच साहेब आहेत. हे नामदेव कटरे, कृषी अधिकारी, पंचायत समिती माणगाव. आज आपण या ठिकाणी आलेलो आहे संदीप दसोदे यांच्या शेतावर. संदीप दसोदे हे गेले 20 वर्षापासून कलिंगडे लागवड करतात, परंतु यापूर्वी गोल्डन किंवा अगस्ता ह्या व्हरायटी करून ते उत्पादन घेत होते, पण त्याच्यामध्ये त्यांना एवढा उत्पादन किंवा एवढे वेळेवर असं हे उत्पन्न मिळत नव्हतं. त्यांनी आता नो न्यू सीडच्या कंपनीच्या माध्यमातून कोकणामध्ये खरं अक्षरशः कोकणामध्ये पाऊस संपल्यानंतर लागवड वगैरे होत असते, पण त्यांनी पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाऊस थांबल्या लगेच या कंपनीच्या माध्यमातून हे आपण समोर बघतो हे कलिंगडाची लागवड केलेली आहे. आणि या माध्यमातून त्यांची एक गाडी आता काल गेलेली देखील आहे, ज्याला 20 रुपये प्रमाणे रेट मिळालेला आहे, चांगले उत्पन्न मिळालेलं आहे. तर ह्या कंपनीच्या ह्याच्यातून त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडलेले आहे. ते यापुढे ते अजून क्षेत्र वाढवण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांना लागणारे जे साहित्य असेल, मग पाण्याचे पंप, वीज पंप असेल, पाईपलाईन वगैरे असेल, हे अनुदानाच्या माध्यमातून देण्यासाठी त्यांना आम्ही अर्ज वगैरे त्यांचे हे करून त्यांना मदत करणार आहे. आणखीन त्यांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही आमचं कायम सहकार्य राहील त्यांच्याबरोबर. शिवसत्ता टाइम्ससाठी गौतम जाधव, इंदापूर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.